नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळ्यात शिंदे गटाला मोठा धक्का। राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षांतर केलेले 7 नगरसेवक ठरले अपात्र। पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांचा क्षणिक आनंद झाला विरळ। रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या साहेब विरुद्ध शेठ असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत असून म्हसळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना जबरदस्त धक्का दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून पक्षांतर करणाऱ्या म्हसळ्यातील 7 नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र घोषित केले आहे। या धडक निर्णयामुळे शिंदे गटाला जिल्ह्यात मोठा राजकीय फटका बसला आहे। काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांनी पक्षांतर करत शिंदे गटाची वाट धरत आनंद साजरा केला होता। या पक्षांतरामुळे म्हसळ्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का लागला होता। मात्र सुनील तटकरे यांनी गट नेते संजय कर्णिक यांच्यामार्फत कायदेशीर लढाई लढत या नगरसेवकांविरुद्ध रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता। या सुनावणीत अखेर तटकरेंच्या रणनीतीचा विजय झाला असून मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील म्हसळा नगरपंचायतमध्ये शिंदे गटाचे बळ घटले आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 मधील कलम 3(2) आणि 1987 च्या नियम 8(1) मधील तरतुदीनुसार हा निकाल दिला। पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्याने या सर्व 7ही सदस्यांचे पद रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अपात्र ठरलेले 7 नगरसेवकांमध्ये प्रामुख्याने नगराध्यक्षा फरहीन अजीज बशरत, नगरसेविका कमल रवींद्र जाधव, मेहजबीन नदीम दळवी, नगरसेवक असहल असलम कादिरी, नगरसेविका सुमैया कासम आमदानी, सारा कादिर मसलाई, नगरसेवक शाहिद सईद जंजीरकर यांचा समावेश आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल आल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। तर दुसरीकडे भरत गोगावले यांचा हा मोठा मानहानिकारक पराभव मानला जात असून आगामी काळात तालुक्याची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अंकुश गाणेकर, रायगड।